हॅलो फ्रेंड्स, सर्वांकडेच की नाही अशा छान छान सुंदर साड्यांचं कलेक्शन असतं आणि स्त्रियांना खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शन हे आवडतंच. पार्टी वेअर असो, काठापदराच्या असो, प्रत्येकाकडं हे कलेक्शन खूप साऱ्या प्रमाणात असतं. आता ते ठेवायचं कसं ह्याचा मोठा प्रॉब्लेम असतो. आरीवर्कचे असतात, खूप खूप सुंदर अशा डिझाईन असतात त्याच्यावरती. ते प्रॉब्लेम येतात की ते खडे वगैरे पडतात खूप सारे त्याला अरेंज करताना. किंवा एखाद दुसरी साडी काढायला गेलं की खालच्या साईडची साडी काढायचं म्हटलं की वरच्या साईडचं पूर्ण साड्या अशा खाली पडल्या जातात, विस्कटल्या जातात, घड्या पूर्ण अशा विस्कटून जातात आणि मग तशाच घड्या त्या साड्यांवरती पडून राहतात. आणि मग कुठं जायचं म्हटलं की त्याला पहिलं प्रेस करा आणि ते आपलंच काम हाडून जातं. त्याच्यासाठीच आज मस्त असं साड्यांचं ऑर्गनाईज कशा करायच्या ना हे मी तुम्हाला शिकवणार आहे. 2-4 घड्या तुम्हाला सांगणार आहे. 4 घड्या तरी मी तुम्हाला सांगून देते ॲटलिस्ट, ज्या की माझ्यासुद्धा खूप फेवरेट आहेत. आणि तशा पद्धतीने जर तुम्ही तुमचं कपाट ऑर्गनाईज करून ठेवलं ना तर खूप छान ते ऑर्गनाईज होईल. आणि जर तुमच्याकडं कबर्ड नसेल पण तरी तुम्ही ना अशा पद्धतीने साड्या एकदम छान पद्धतीने ना न चुरगळता तुम्ही बॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता. एवढं सुंदर असं हे बनणार आहेत बघा. आता ह्या घड्या, आता पहिली साडी मी इथं घेतलेली आहे. आता ह्या साडीचं म्हणजे जी मी घालणार आहे त्या पद्धतीचं नाव आहे खणघडी. तर बघू शकता ह्या पद्धतीच्या घड्या तुम्ही अगोदर पण पाहिल्या असतील. आपली आजी म्हणा, पणजी म्हणा, ह्या पद्धतीच्या त्यांच्या लुगडे जे होते ना त्यांच्या घड्या त्या अशाच घालून ठेवायच्या. त्यावेळेस काही कबड वगैरे नव्हते, त्यांची एक पेटी होती, त्या अशा घड्या घालून त्या पेटीमध्ये ते ठेवून द्यायच्या आणि खूप छान पद्धतीने ते ऑर्गनाईज केली जाते बघा. आता ह्या पद्धतीने बघू शकता फक्त खणाच्या आकाराची ही छान अशी घडी होऊन जाते. आणि त्यात तुम्ही ना ब्लाऊजसुद्धा छान पद्धतीने ठेवू शकता. एक मस्त असं पॉकेट तयार झालेलं आहे त्याला. आता बघू शकता ह्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. त्या कसं केलं हे तुम्हाला तर समजलेलंच आहे. एक छान अशी दुमडून घडी घालून गेलेली आहे मी आणि लास्टला जे उरले ते पॉकेटमध्ये घातलेले. आता बघा ह्याला छान असा आरीवर्कचा ब्लाऊज आहे, त्यामुळे मी शक्यतो आरीवर्क असलेलं उलटच करून ठेवते, कारण त्याच्यावरती जे केलेलं काम आहे ना ते त्याला कुठं डॅमेज होऊ नये म्हणून मी ब्लाऊज उलटाच ठेवते आणि घडी घालून ठेवत असते. तर बघा ब्लाऊज पूर्ण बाहीला त्या आरीवर्क आहे, त्यामुळे मी अख्खी बाही तशीच ठेवलेली, त्याला दुमडलं नाही. आणि वरच्या साईडनं त्या गोंड्यांना सुद्धा मी कवर केले वरच्या साईडनं आणि ह्या पद्धतीनं ते ठेवून दिलेलं आहे बघा. एकदम सुंदर पद्धतीने असं वाटत नाही की त्यामध्ये ब्लाऊज वगैरे ठेवला असेल, फक्त साडीचीच घडी आहे आणि त्यात ब्लाऊजसुद्धा एकदम मस्त राहिलेला आहे. अशा पद्धतीने ठेवलं ना की तर किती पण तिला हलवलं मी इकडचे तिकडं तरी साडी इकडची तिकडं होत नाही, अजिबात विस्कटत नाही आहे. त्यामुळे एकदम सुंदर असं ऑर्गनाईज ती झालेली आहे विथ ब्लाऊज. आपल्याला ब्लाऊजसुद्धा नंतर कुठं ऐनवेळी शोधायची गरज नाही की ह्याच्यावरचा मॅचिंग ब्लाऊज कुठं गेला म्हणून. एकदम सुंदर वेळच्या वेळी सर्व काही तुम्हाला एकदम परफेक्ट भेटणार आहे. आता बघा दुसरी पद्धत आहे इथं पॉकेट पद्धत जी आहे. आता खरं पॉकेट ह्याची 2 प्रकारची होऊन जाते बघा. मी छोट्या साईडनी एका साईडनी छोट्या घड्या घालून घ्या, तुम्हाला जशा हव्यात तशा घाला आणि दुसऱ्या साईडची थोड्याशा मोठी घाला आणि जे छोट्या साईजच्या घड्या घातल्यात ना ती त्याच्यात दुमडून घालून द्या. आता पूर्ण घालायची पण गरज नाही. आता मी म्हटलं ह्याच्यातच तुम्हाला 2 सांगते. तर पहिलं बघा वरचं पॉकेट तयार झाले ना ते सिम्पल असं मी अर्धीच घडी त्याच्यात घालून घेतलेली आहे, पूर्ण नाही आहे. आणि नंतरनं त्याला मध्यभागी दुमडून घेतलेलं आहे. म्हणजे शेवटची जी घडी होती ना ती मोठी केली, डायरेक्ट छोटी ठेवली नाही, मोठी करून आतमध्ये घातली आणि नंतरनं दुमडलं डायरेक्ट. आणि छान अशी एकदम सिम्पल छोटीशी घडी त्याची होती आहे, त्या टाईपमध्ये ती झाली. आता जर दुसरी पॉकेट ह्याचंच बनवायचं म्हटलं की नाही ते ह्याचंच एकदम सिम्पल आहे. ह्याचा पण आरीवर्कचाच ब्लाऊज आहे. आता मी काय उलटं करत बसत नाही, खरं नंतर मी ठेवून देईन. आता ह्याची पण मी छान अशी घडी घालून घेते. ब्लाऊजला पूर्ण आरीवर्क आहे त्यामुळे आहे तसा ठेवला, दुमडत नाही ते. आणि मस्त ब्लाऊज ठेवून दिला आणि उरलेला जो पार्ट होता ना साडीचा तो मी आतमध्ये जस्ट घालून घेतला. आता बघा हे सुंदर पॉकेट आपलं तयार झालेलं आहे आणि किती हलवलं तरी ते अजिबात निसटणार नाही आहे. तर तुम्हाला कसा वाटतो हा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा हेल्पफुल ठरला की नाही हे सुद्धा कळवा आणि हे नक्की एकदा ट्राय करून बघा. तुमचंसुद्धा कपाट एकदम ऑर्गनाईज राहील, तुम्हाला जिथल्या तिथं सर्व गोष्टी भेटून जातील. खूप छान पद्धतीने अरेंज होतं. आता तिसरी पद्धत आपण कुठली आहे ते बघूया, पण त्याच्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. आता तिसरी पद्धत आपण बघूया. इथं सिम्पल आपल्याला काही जणांना म्हणतात की दुकानामध्ये जशी घडी घालतात की नाही तशी आपल्याला
आपल्याला घरी काही जमत नाही, पण खूप सोपी असते ती, तर खूप छान असते आणि सोपी पण, आणि घालायला पण एकदम सोपी आहे बरं का, काहीच अवघड नाही त्याच्यात. तर बघा इकडं मी काय करणार आहे, एक अर्ध्यापेक्षा जास्त थोडीशी साडी मी अशी घडी घालून घेतलेली आहे, खालच्या साईडनं घेतली अर्ध्यापेक्षा जास्त, आणि वरची जी होती उरलेली ती त्याच्यावरती ठेवून दिली आहे, आणि मध्यभागी परत दुसऱ्या साईडनं उचलून त्याच्यावर ॲड केलं. झालं. एवढंच सिंपल, एवढी सिंपल घडी आहे जशी दुकानात असते ना त्या टाईपमध्ये, एवढी सिंपल आणि एकदम चोपून चापून साडी बसते. असं वाटते की जसं काय मी आत्ता दुकानातून उचलून आणली ही साडी. पण ही मी साडी वापरलेली आहे, खूप वेळा वापरलेली आहे, पण घडी मात्र तिची एकदम मस्त झाली. असं वाटते की मी आत्ताच दुकानातनं घेऊन आली हिला. पण बघा किती सुंदर झाली, एकदम दुकानासारखी. आणि आणखीन ह्याचं बेस्ट म्हणजे तुम्हाला ब्लाऊज ठेवायला पॉकेटसुद्धा होतं. सिंपल ब्लाऊज आहे, मी त्याच्यात त्या पॉकेटमध्ये हा ठेवून दाखवते तुम्हाला. एकदम छान पद्धतीनं तो सुद्धा अरेंज झाला, आणि इकडं तिकडं केलं तरी तीसुद्धा काही विस्कटणार नाही आहे. छान अशा चोपून चापून आपल्या 3 साड्यांच्या घड्या व्यवस्थित झालेल्या आहेत. आता 4थी साडी आहे इथं, जी की पार्टीवेअर आहे. पार्टीवेअर साड्या सगळ्यांनाच आवडतात, कोणाला आवडत नाही असं नसतं बरं का, आणि खूप छान असतात. त्यांची डिझायनिंग, त्यांची आरी वर्क म्हणा किंवा मग त्याच्यावरती जे वर्क असतं ते खूप छान वाटतं. आणि बघू शकता ह्या साडीलासुद्धा खूप छान वर्क आहे. मला खूप आवडते ही साडी, आणि घातल्यावर पण खूप सुंदर वाटतात. आता ह्याला पण आपल्याला पण ह्यांचा विशेष काय असतं माहिती आहे का, साधी घडी घालायला गेलं ना तरी हातातून गळून पडणार, घडी घातली का नाही हे सुद्धा कळत नाही ह्या साड्यांचं, एवढं अवघड परिस्थिती असते. त्याच्यामुळे ह्याला कसं ऑर्गनाईज करून ठेवायचं ना, हा मोठा चॅलेंज आहे खरं. काठापदराच्या तरी व्यवस्थित कदाचित राहू शकतात, पण ह्या साड्यांचं खूप अवघड आहे. म्हणूनच की नाही ह्या पद्धतीनं जसं मी सेकंड साडीचं पॉकेट केलं ना, सेम तसंच अगदी दुसऱ्या साईडनं छोट्या छोट्या घड्या घालत जायचं, मोठे पॉकेट दुसऱ्या साईडने एका करायचं, त्यामध्ये ते पूर्ण अरेंज करून टाकायचं. बघा किती सुंदर पॅकेट तयार झालं. त्यातच की नाही मस्त असा मी ब्लाऊज ठेवणार आहे. आणि आता पार्टीवेअर साड्या म्हटलं की पेटीकोटसुद्धा ह्यांना एकदम मॅचिंग लागतो, दुसरा काही चालत नाही. त्याच्यामुळे पेटीकोट आणि ब्लाऊज दोन्हीसुद्धा ह्यात ऑर्गनाईज होऊ शकतं. ते कसं ते मी तुम्हाला दाखवतेच बघा. आता ब्लाऊज तर मी इथं ठेवून देते, आता पेटीकोटचं सुद्धा दाखवते. पेटीकोटलासुद्धा आपल्याला घडी घालून घ्यायची व्यवस्थित, जसं की इथं पॉकेट बनवलं, आणि तसंच आता ह्याचं कापड थोडंसं वेगळे, कॉटनचे जर पेटीकोट असतील ना तर खूप छान पॉकेट बनतं. ह्याचंसुद्धा बनेलच, पण ते एवढं ॲट्रॅक्टिव्ह किंवा दिसायला एवढं असं दिसून नाही येणार आहे, कारण ह्याचं कापड थोडंसं वेगळं आहे. तर ह्या पद्धतीनं जशी साडीची घातली तसंच घालून घ्यायची छोटी छोटी घडी, आणि दुसऱ्या साईडनं जे पॉकेट तयार होईल त्यात ते पूर्ण ॲड करून द्यायचं. शेवट ते ॲड केल्यानं काय होतं की ते निसटत नाही, म्हणून ते तसं ठेवून द्यायचं. तर बघा किती पण ह्याला जरी हलवलं ना तरी हे पॉकेटसुद्धा निघणार नाही. सगळं व्यवस्थित एकदम अरेंज झालेलं आहे, आणि आपल्या 4ही साड्या एकदम छान पद्धतीने 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप मस्त अशा ऑर्गनाईज झालेल्या आहेत. एकदम असंच जर सगळं ठेवून दिलं ना तर आपलं कपाट एकदम असं व्यवस्थित ऑर्गनाईज राहील. वेळच्या वेळी सर्व वस्तू जागच्या जागी भेटल्या जातील. ब्लाऊज म्हणा, पेटीकोट म्हणा, साडी म्हणा, प्रत्येक गोष्ट ज्या त्या साडीमध्ये ठेवून दिली ना मॅचिंगवाली, तर जी ती व्यवस्थित अशी फक्त साडी काढली की ते सगळं आपोआप भेटून जाईल. त्याच्यामुळं तुमचा कामाचा वेळसुद्धा नक्कीच वाचणार आहे, आणि त्यावेळी घाईसुद्धा होणार नाही. चला आता बाय बाय.